पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणा वरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे जयांचे नि आठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वताघवे जिवेशिये वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे रस होती ओळंगणे अक्षराशी भावाचे अवतरण अवतरविती निजखूर्ण हातातडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जय हृदय वसो निठाय तये वढे भाग्य होय उन्मेषाशी ते नमस्कारो न्याता। संत सम्राट भगवान ज्ञानोबारायांच्या असीम अनुकंपेने संत सम्राट भगवान माऊलींच्या ह्या संस्थानाच्या द्वारा या श्री भगवती ज्ञानेश्वरीमधील त्रयोदशाध्याय 13व्या अध्यायाच्या चिंतनाला प्रारंभ झालेला आहे। माऊली प्रारंभाला मंगलाचरण करतात, शिष्टांच्या परंपरेला अनुसरतात आणि हे करत असताना माऊलींनी श्रीगुरु हे साक्षात आपलं इष्टदैवत आहे असं सांगितलं। आत्मरूप गणेशू केलिया स्मरण म्हणजे आत्मा गणेश म्हणजे परमात्मा आणि याशिवाय आपला असणारं जे स्वरूप आहे तर ईश्वर गुरु आणि आत्मा हे सर्व एकरूप आहेत। आणि ज्या वेळेला मुमुक्षुला हा परिपूर्ण बोध होईल ईश्वरो गुरुरात्मेती मूर्तिभेद विभागिने, उपाधीमुळं फक्त भेद आहे परंतु तत्वतः काय मूर्तिभेद विभागिने योमवत व्याप्त देहाय दक्षिणामूर्तये नमः। आपल्या वारकरी संप्रदायामध्ये या ठिकाणी अभेद किंवा अद्वैत सिद्धांत अंगीकारलेला आहे। या ठिकाणी कल्पित भेद आणि वास्तव अभेद सांगितलेला आहे। तत्वतः अभेद आहे आणि कल्पित भेद आहे। गुरु आणि ईश्वर किंवा देव आणि भक्त हे द्वैत फक्त कल्पित द्वैत आहे। आणि ते कशासाठी आहे तर या ठिकाणी शास्त्रकार सांगतात कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम। कल्पित द्वैत हे अद्वैतापेक्षा सुंदर आहे। कशासाठी? भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम, भक्तिप्रेमाचं लयलूट करावी आणि जीवनमुक्तीचं विलक्षण सुख भोगावं यासाठी शास्त्रकारांनी ह्या कल्पित द्वैताचा अंगीकार केलेला आहे। वास्तव अद्वैताची हानी न होता या ठिकाणी जसा एकच तरंग आहे तर तरंग समुद्रावर फिरत असताना समुद्र त्याच्यामध्ये पाणीच आहे परंतु त्यामध्ये आपल्याला अनेकत्वाचा आभास होतो परंतु ते अनेक तरंग स्वतंत्र सत्तावान नाहीत किंवा पाण्या वाचून त्याला जळावरील तरंगू जरी धाविन्नला सवेगू तरी नाही भूमी भागू क्रमिला तेने। तो कितीही जरी पळाला तर पाण्याला सोडून तरंग जाऊ शकत नाही। त्याप्रमाणे जीव आत्मस्वरूपाला सोडून स्वतंत्र अस्तित्व त्याला कधीही नाही। कारण का तर जीव हा तत्वतः परमात्मा, तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा, जीव हा परमात्मा स्वरूपापासून भिन्न नाही। आणि खरंच सुख जे आहे तर त्यांनी सांगितलं यद अल्पम तन्मर्त्यम, जे परिच्छिन्न वस्तू आहे मर्यादित वस्तू आहे तर ती दुःखाला कारण होते। यद अल्पम तन्मर्त्यम आणि द्वैताद्वै भयम भवती, जितकं जितकं द्वैत अधिक आहे तितकं तितका त्या ठिकाणी भयाचा विस्तार होतो, दुःखाचा विस्तार होतो आणि जितकं जितकं अद्वैताचा विस्तार होतो तेवढा तेवढा व्यापक सुखाची अनुभूती या ठिकाणी आपल्या अंतःकरणात अभिव्यक्त होते असा पूर्वसूरींचा सिद्धांत आहे, वेदांताचं म्हणणं आहे। दुजे जवळजवळ घडे तो तो संसार भय जोडे,
हे आपुलेनी तोंडे बोलती वेद. ज्ञानोबाराय सांगतात की जितकं जितकं दुजं म्हणजे द्वैत जीवनामध्ये असेल तर तेवढा दुःखाचा प्रचार होतो, दुःखाचा प्रसार होतो. तर या ठिकाणी जितकं द्वैत आहे तर तितका दुःखाचा विस्तार होतो. म्हणून जर आपल्याला खऱ्या सुखाच्या अभिव्यक्ती करायची असेल तर त्या ठिकाणी अद्वैत भाव आपल्या हृदयामध्ये स्थिर झाला पाहिजे. म्हणून सर्व वेदांत दर्शनामध्ये अद्वैताचा गोडवा गायलेला आहे. किंबहुना ज्याला एकनिष्ठा किंवा अद्वैत आत्मस्थिती म्हणतात, ह्या अद्वैत आत्मस्थितीच्या प्राप्तीसाठीच आत्तापर्यंत अनादिकालापासून सर्व ऋषीमुनींच्या परंपरेने ह्याचंच अनुसरण केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी ज्ञानोबाराय आपल्या श्रीगुरूंचं वर्णन करत असताना त्यांचं महात्म्य सांगतात आणि ह्या गणेश म्हणजे आत्मरूप गणेश आणि त्याचं स्मरण करावं. जे काही द्वैतात्मक असणाऱ्या मिथ्या, अनित्य, क्षणभंगूर त्या वस्तूंचं स्मरण करण्यापेक्षा नित्य असणारा आत्मतत्व, नित्य असणारे श्रीगुरू किंवा नित्य असणारा जो परमात्मा किंवा तिन्ही मिळून त्यांचं असणारं ऐक्य, त्या ऐक्यभावाचं चिंतन करावं. म्हणून आत्मरूप गणेशू केलिया स्मरण याचा लाभ काय होतो तर सकळ विद्यांचे अधिकरण. तो मनुष्य जो श्रीगुरूंचं स्मरणपूर्वक कार्याला प्रवृत्त होतो त्याच्या ठिकाणी सगळ्या विद्या म्हणजे सगळ्या विद्यांच्या अधिष्ठात्री सम्राज्ञी असणारी जी ब्रह्मविद्या, त्या ब्रह्मविद्या त्याच्या हृदयात स्थानापन्न होते किंवा त्याचं हृदय हे त्या विद्येचं अधिष्ठान होतं. ब्रह्मविद्येचं अधिष्ठान म्हणजे त्या पुरुषाचं अंतःकरण किंवा त्याचं हृदय होतं असं सांगितलं. आणि असं असल्यामुळं आपल्या संप्रदायामध्ये स्वामी महाराज नेहमी सांगायचे की ज्याला आपलं कल्याण करून घ्यायचं त्या पुरुषाच्या ठिकाणी 3 गोष्टी आवश्यक आहे. त्याला आपलं एक इष्टदैवत असलं पाहिजे, इष्ट मंत्र असला पाहिजे आणि त्याचा एक इष्ट ग्रंथ असला पाहिजे. वारकरी संप्रदायाचं इष्टदैवत पांडुरंग परमात्मा आहे, इष्टग्रंथ भगवती ज्ञानेश्वरी आहे आणि हे या ठिकाणी आपले गुरु हे इष्ट आहेत. म्हणून या ठिकाणी हे तिन्ही ज्या संप्रदायामध्ये ह्या तिन्हींचा सम्यक समन्वय साधलेला आहे आणि त्याचा आपण चिंतन करीत आहोत की आत्मरूप गणेशू केलिया स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे. अशा प्रकारच्या श्रीगुरूंच्या चरणाची वंदना, त्यांची शरणागती करायची. आणि त्या शरणागतीचं स्वरूप सांगत असताना शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे की षड्विधा शरणागती आनुकूल्यस्य संकल्पः प्रातिकूल्यस्य वर्जनम रक्षिष्यतीति विश्वासः व गोप्तृत्ववर्णम तथा आत्मनिक्षेपकार्पण्यो षड्विधा शरणागती. गुरूंची किंवा ईश्वराची शरणागती करायची म्हणजे याचा अर्थच असा आहे की अनुकूल्यस्य संकल्प हा शास्त्राने जे आपल्याला करा म्हणून सांगितलेलं आहे, गुरूंनी जे आपल्याला ज्याचं अनुष्ठान करण्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे तर तेच करायचं, त्याच्याच अनुकूल अशा प्रकारचं आपलं जीवनमान घडवायचं. म्हणून त्याला म्हणतात अनुकूल. जे काही श्रीगुरूंनी सांगितलं तर त्यांना आवडेल ते त्यांनी उपदेश दिल्याप्रमाणे नियमानुरूप त्याचं आचरण किंवा अनुष्ठान करणं, त्या आपल्या अंतःकरणातले सगळे संकल्प हे केवळ आपल्या इष्टदेवता, इष्टग्रंथ आणि इष्ट असणारे श्रीगुरू यांना अनुसरण करणं हे एक लक्षण सांगितलं अनुकूल्यस्य संकल्प हा. दुसरं लक्षण सांगितलं प्रातिकूल्यस्य वर्जनम. जे काही श्रीगुरूंनी ज्याचा निषेध केलेला आहे, इदम मा करू, जे करू नका असं सांगितलेलं आहे, प्राण गेला तरी ती गोष्ट करायची नाही. अशा रीतीनं जी गोष्ट श्रीगुरूंना मान्य नाही ती गोष्ट करायची नाही. जी गोष्ट देवाला आवडत नाही, जी गोष्ट शास्त्राला आवडत नाही तर ती गोष्ट काही झालं तरी करायची नाही. याला म्हणतात प्रातिकूल्यस्य वर्जनम, प्रतिकूल गोष्टींचं वर्जन करणं. आणि तिसरं गोष्ट सांगतात रक्षिष्यती ते विश्वास. आपल्याला वास्तविक हा परमार्थाची वाटचाल म्हणजे अखंडानंद स्वामी म्हणतात अनोखा रास्ता आनमिला साजन. आपल्याला ज्या परमात्म्याची भेट घ्यायची श्रीगुरूंच्या द्वारा तो परमात्मा अजून आपण पाहिलेला नाही, त्याच्याकडं
जाणारा जो रस्ता आहे तो रस्ताही त्या रस्त्याची निश्चितपणे आपल्याला ओळख झाली नाही. आपल्याजवळ एकच साधन आहे ते म्हणजे श्रद्धा. या ठिकाणी श्रीगुरूंच्या शब्दावर असणारी नितांत श्रद्धा आणि त्या श्रद्धा ठेवून ज्यावेळेला जसा एखादा आंधळा मनुष्य आहे तो जर चांगल्या महामार्गावर धावायला लागला तरी त्याला पडण्याची शक्यता नाही, कारण तिथं चढ उतार नाही. तसं श्रीगुरूंनी सांगितलेला जो मार्ग आहे त्या मार्गाचं जर आपण अनुसरण केलं तर आपण निर्वेदपणे आपल्या गंतव्यस्थानापर्यंत जाऊ शकतो. म्हणून या ठिकाणी मुमुक्षूचं कर्तव्य जर काय असेल तर रक्षिष्यति इति विश्वासः, त्याला दृढ अशा प्रकारचा विश्वास पाहिजे की ह्या श्रीगुरूंच्या शब्दाचं अनुसरण करून माझ्या जीवनाचं निश्चित कल्याण होणार आहे. याला म्हणतात ते माझं रक्षिष्यति, ते माझं रक्षण करणार आहेत असा त्याचा विश्वास आहे. आणि गोप्तृत्व वर्णम तथा हे चौथं लक्षण सांगितलं. गोप्तृत्व वर्णम, गोप्तृत्व म्हणजे गोप्तृरक्षणे, आपलं रक्षण करणार आहेत. म्हणजे या संसार सागरामध्ये जे आपण अनादिकालापासून काय किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित म्हणून जीव भ्याला शरण गेला विठोशी. अनंत कालापासून आपण जे जन्म मरण दुःख परंपरा भोगत आलो तर त्याच्यामध्ये आपलं रक्षण करण्यासाठी आपण श्रीगुरूंना अनन्य शरणागत झालो आहोत. म्हणजे गुरूंना अनन्य रीतीनं आपण श्रीगुरूंनी माझा अंगीकार केला आहे आणि आता त्यांच्याशिवाय मी अन्य आश्रय करणार नाही. अन्याश्रयानां त्यागः, इतर सर्व आश्रयांचा त्याग करणं. आणि गोप्तृत्व म्हणजे रक्षणासाठी मी ज्यांचा अंगीकार केला आहे तर ज्यांचं वरण केलेलं आहे तर तेच माझं रक्षण करणार आहेत. आता पुन्हा मला भवसागरातून तरुण जाण्यासाठी माझ्यापुढं हजारो व्यक्ती किंवा हजारो प्रकारच्या साधना जरी आल्या तरी मी त्याचा अंगीकार करणार नाही. अशा प्रकारची अनन्य निष्ठा याला म्हणतात गोप्तृत्व वर्णम. आणि त्याच्यानंतर पाचवं लक्षण सांगतात की आत्मनिक्षेप कार्पण्यो षड्विधा शरणा. आत्मनिक्षेप म्हणजे जसं लहान मुलं आहे त्या आपल्या आईला पूर्णपणे त्या ठिकाणी समर्पित आहे की त्याच्या ठिकाणी असणारं सुख दुःख हे सर्व आई जाणते, ते स्वतःचा विचार करत नाही. त्याप्रमाणे आपण आपल्याला उपसर्गपूर्वक क्षिप धातू, क्षिप म्हणजे फेकून देणं, निक्षेप म्हणजे पूर्णपणे फेकून देणं निश्चेष रीतीनं. आता आपलं स्वतःचं रक्षण करण्याची जबाबदारी आपल्यावर नसून मी ज्यांना अनन्य शरणागत झालो ते श्रीगुरूच माझं रक्षण करणार आहेत. म्हणून आता आपलं स्वतःचं सर्व स्वत्व ज्याने श्रीगुरूंच्या चरणकमलावर समर्पण केलेलं आहे त्याला करणं याला म्हणतात आत्मनिक्षेप. आणि हे करत असताना जरी आपण एक सहावं लक्षण सांगितलं कार्पण्य. या ठिकाणी कार्पण्य म्हणजे कृपणतेचा भाव, दीनतेचा भाव, लीनतेचा भाव. ज्या ठिकाणी मी जरी श्रीगुरूंच्या सेवेमध्ये असलो तरी मी हजारो जन्म आणि माझं तन मन धन हे सर्वस्व वाळून टाकलं तरी गुरूंच्या ऋणातून मी कधीही मुक्त होऊ शकणार नाही. आणि गुरु हे अत्यंत महान असून मी अत्यंत लहान आहे. अशा प्रकारचा आपल्याकडं लघुत्वाचा अंगीकार करणं आणि श्रीगुरूंच्या ठिकाणी महात्म्याची प्रतिष्ठा करणं याला म्हणतात कार्पण्य. आणि अशा जसं अर्जुन आहे, अर्जुनाला गीतेचा बोध झाला तेव्हा अर्जुन पहिल्यांदा भगवंताची ही शरणागती कशी करतो. कार्पण्य दोषोपहत स्वभावः पृच्छामि त्वां धर्म सम्मूढचेताः यच्छ्रेयस्यान् निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम. अर्जुन म्हणतो की देवा कार्पण्य दोष या ठिकाणी माझ्या अंतकरणामध्ये कृपणतेचा, दयेचा, युद्धाच्या ठिकाणी जिथं योग्य नाही अशा अनुचित ठिकाणी माझ्या ठिकाणी हा अनुचित भाव निर्माण झालेला आहे. तेव्हा आता कार्पण्य दोषोपहत स्वभाव, मी जरी मूळचा क्षत्रिय असलो तरी माझा स्वभाव या ठिकाणी अभिभूत झालेला आहे आणि माझी स्थिती अशी झालेली आहे की ह्या युद्धापासून मी परान्मुख होऊ इच्छितो. या ठिकाणी हे युद्ध मला क्षत्रियाचं कर्तव्य असताना मला हे पापकृत्य आपण करत आहोत अशा प्रकारचा भ्रम निर्माण होत आहे. आणि म्हणून आता माझं युद्ध करणं योग्य आहे का न करणं योग्य आहे याविषयी माझ्या बुद्धीचा निश्चय होत नाही. म्हणून तो म्हणतो
की यत श्रेय हा शात, जेणेकरून माझं श्रेय म्हणजे माझं परमकल्याण, मला जेणेकरून मोक्ष प्राप्त होईल, तर ते तू मला प्रतिपादन कर, अशा प्रकारचं सांगतो. ही स्थिती झाल्यानंतर भगवान मात्र अगदी भरभरून त्याला गीतेचा उपदेश करतात. शिष्य श्रीगुरूंच्या पुढं जात असताना आपल्याजवळ असणारं शरीराधिकांचं सौंदर्य, आपल्याजवळ असणारा धन, आपलं मान कीर्ती यांचं जतन करून किंवा त्यांच्याविषयी अभिमान धारण करून जर श्रीगुरूंची शरणागती करत असेल तर ही शरणागती कधीही परिपूर्ण होत नाही आणि अशा पुरुषाला खऱ्या अर्थाने बोध होत नाही. कितीही मोठे राजे रजवाडे असले तरी त्यांनीसुद्धा आपलं सर्वस्व श्रीगुरूंच्या चरणाजवळ जेव्हा समर्पण केलं तेव्हाच ते त्या ठिकाणी आपल्या बोधवान झाल्याचं आपल्या अनेक इतिहासांमधून आपल्याला दिसून येतं. पुराणांमध्ये असे अनेक उदाहरणं आहेत, महापुरुषांची चरित्र याला साक्षी आहेत. म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचं जे श्रीगुरूची शरणागती आहे ती शरणागती या ठिकाणी सांगितलेली आहे. आत्मरूप कणेशु केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे जयांचे ने आठवे, शब्दसृष्टी अंगवे सारस्वता अघवे जिव्हेशी. हे असणारी जी चमत्कृती अध्यात्मविश्वामध्ये शिष्याच्या ठिकाणी झालेली दिसून येते की जो आपल्याला आत्तापर्यंत करता भोगता जीव आपण आहोत, जन्ममरण धर्मवान आहोत, सुखी दुःखी आहोत, आपण बंधनात सापडलेला आहोत असं वाटत होतं, तो जीव आता या ठिकाणी जेव्हा श्रीगुरूंची पूर्ण कृपा होते आणि त्याचं पूर्ण समर्पण होतं त्यावेळेला त्याला की चिदानंद स्वरूप असणारा आत्मा किंवा ब्रह्म मी आहे अशा प्रकारची त्याला आत्मानं चेद विजानीयात अयम अस्मी ती पुरुषः किमिच्छन कस्य कामाय शरीरम अनुसंजरेत. त्याच्या ठिकाणी जेव्हा त्याला आत्मज्ञान होतं तर त्याला कोणत्याही प्रकारच्या इच्छेने तो ह्या त्रिविध तापाने युक्त असणाऱ्या सांसारिक ऐश्वर्याच्या पाठीमागं कधीही लागत नाही. तो आपल्या आत्मानंदांचंच आनंदाचे डोहे आनंद तरंग या आत्मानंदात मग्न होतो. पण हे करत असताना त्या शिष्याला स्वतःचं स्वत्व हे मात्र समर्पण करावंच लागतं. अशा प्रकारचे ही आध्यात्मिक परंपरा सांगत आहे. आणि त्याचप्रमाणे ज्ञानोबरायांनी आपलं असणारं श्रीगुरूंचं स्मरण ह्या मंगलाचरणाच्या वंदनाच्या रूपाने आणि त्यापासून शिष्याला प्राप्त झालेली गुरुकृपेने प्राप्त झालेली जी अनुभूती आहे ती अनुभूती या ठिकाणी ज्ञानोबराय कथन करत आहेत. आत्तापर्यंत लोक जीवनामध्ये आपल्याला सुखप्राप्ती सर्वांची इच्छा आहे, मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भाविना जीवे. तसंच लोकांना न मरणे निर्विवाद जगा पडिये, लोकांना मरण असू नये अमरत्व प्राप्त व्हावं ही इच्छा आहे. दुःख संबंध विवर्जित सुख आपल्या अंतकरणात नित्य विराजमान असावं आणि त्या सुखावर आपला ताबा असावा, ते आपल्या स्वाधीन असावं, ते देशकाल वस्तूच्या अतीत असावं, परिच्छिन्न नसावं. सर्वांची मागणी आहे आणि त्या मागणीच्या पूर्ततेसाठी अनेक प्रकारचे व्यापार लोक करत असतात. परंतु नाना साधनांच्या केल्या खटापटा त्या परित्या न पवती याच्या दारवंटा. कितीही साधनं जरी केली पण जोपर्यंत श्रीगुरूंची शरणागती केली नाही, श्रीगुरूंच्या उपदेशाचं यथार्थ ग्रहण झालं नाही, आत्मसाक्षात्कार झाला नाही, तोपर्यंत ह्या दुःखाची आत्यंतिक निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, बंधनिवृत्ती हे कधीही होत नाही. आणि जर श्रीगुरूंचा अनुग्रह झाला, त्यांची असणारी अहेतुकी कृपा आपल्यावर झाली तर त्या ठिकाणी मात्र त्याला ह्या अशा प्रकारच्या अनुभूती येते की जयाचेनी आठवे जयाचेनी आठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वता अगवे जीवेशी. या ठिकाणी संपूर्ण ब्रह्मविद्या त्याला ब्रह्मविद्येची अनुभूती येते, साक्षात्कार होतो. इतकंच नाही तर त्याच्या ठिकाणी देखील गुरुजी श्रोत्रियता, ब्रह्मनिष्ठता आणि परम औदार्य त्याला दान करतात. आणि तो ही जी ब्रह्मविद्या आहे, जसं माऊली सांगतात ना तरी आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा बोधाचा संसारा झाला जो अमुते. आपल्याला या ठिकाणी अनादिकालापासून म्हणजे हे
भगवान शंकर हे याचे आद्य गुरु आहे. खरा तर परमात्मा हाच सर्वांचा आद्य गुरु आहे आणि त्याच्यापासून ही गुरु शिष्य परंपरा जी आम्हाला प्राप्त झाली असं म्हणतात. आणि त्या गुरु शिष्य परंपरेमध्ये तो गुरु त्याला शिष्य ठेवत नाही, तर त्याला आपल्या गुरुच पदावर त्याला लघु ठेवत नाही, त्याला गुरु करतात. नाम खऱ्या अर्थाने त्याला आत्मस्वरूप करून त्या आत्मस्वरूपाची जी आपली अनुभूती आहे ती दुसऱ्यांनाही प्रदान करता येईल आणि ही परंपरा टिकवता येईल अशा प्रकारची योग्यता त्याला अकारण करुणा वरुणालय असणारे अहेतुकी कृपेचे सागर असणारे श्रीगुरु ही गोष्ट करतात. म्हणून म्हणतात ह्या गोष्टीची अनुभूती बघा ना, माऊली म्हणतात की माझं तोंड रिकामे तोंड करू गेले बडबड तरी गीता ऐशे गोड आतुडले. मी रिकाम्या तोंडाने बोलायला सुरुवात केली, परंतु ते सर्व गीता जे आहे तर त्या गीतेचं चिंतन माझ्याकडून श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराजांनी करून घेतलं. इतकं करून घेतलं माऊलींनी, पाठीमागे 10व्या अध्यायामध्ये आलेले आहे. जर तुम्ही ह्या गीतेचं ज्ञानेश्वरी जेव्हा पठन कराल आणि ज्ञानेश्वरीतल्या ओव्या पाहत असताना कोणत्या श्लोकाचं पदावर माऊलींनी व्याख्यान केलं याचा जर विचार करायला लागलं तर आपण म्हणतो की ही गीतेची टीका आहे, परंतु ज्ञानेश्वरी ही गीता अगोदर अधिष्ठान झाली आणि मग त्याच्यावर माऊलींनी टीका केली. जर तुम्ही काय वरी मूळ ग्रंथीच्या संस्कृता वरी मराठी नीट पडता अभिप्राय मानलिया उचिता कवनभूमी हे न चोजवे. काय ज्ञानोबारायांचं ऐश्वर्य आणि किती आत्मविश्वास गुरुकृपेपासून प्राप्त झालेला आहे की ज्ञानोबाराय म्हणतात जर मूळ ग्रंथाचं संस्कृत अगोदर पाहिलं आणि नंतर मराठी वाचलं किंवा अगोदर मराठी वाचलं आणि नंतर संस्कृत पाहिलं तर मूळचा ग्रंथ ज्ञानेश्वरीवर भगवान परमात्म्याचे श्लोक आहेत का श्लोकावर ज्ञानेश्वरी आहे हे सुद्धा लवकर कळणार नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. हे कोणाचं वैभव? हे गुरुकृपेचं वैभव आहे. ज्ञानोबारायांनी आपल्या ग्रंथाला आपण त्याला ज्ञानेश्वरी म्हणतो, भावार्थ दीपिका म्हणतो, पण ज्ञानोबाराय याला गुरुकृपेचं वैभव असं म्हणतात. हा ग्रंथ म्हणजे गुरुकृपेचं वैभव आहे आणि तीच अनुभूती या ठिकाणी ज्ञानोबाराय आपल्या शब्दाच्या द्वारा सांगतात की वक्तृत्व गोडपणे अमृताते पारुखे म्हणे रस होती ओळंगणे अक्षराशी. हे जे नवरस असतात ते ह्या महापुरुषाच्या जे मुखातून अवतीर्ण झालेली जी अक्षर आहे त्याची हे करुण रस, वीर रस, भयानक रस, शांत रस हे सगळे रस त्याची सेवा करायला प्रवृत्त होतात असं आहे. आणि याशिवाय की ते म्हणतात वक्तृत्व अमृताला देखील मागं सारतं. एवढी योग्यता त्या वक्तृत्वात ह्या श्रीगुरूंच्या कृपेने येते. आपण सकाळीच गावबांचं उदाहरण पाहिलं आहे. आता यानंतर माऊली सांगतात भावाचे अवतरण अवतरविती निज खुण हाताचढे संपूर्ण तत्वभेदे. आणि या ठिकाणी तत्वबोध असा एक पाठ आहे. याच्यामध्ये वक्तृत्व गोडपणे अमृताते पारुखे म्हणे असा एक पाठ आहे आणि दुसरा अमृताते पारुष्य म्हणे असा एक पाठ आहे. अमृताते पारू म्हणे असा एक पाठ आहे. तर या ठिकाणी आणि रस होती ओळगणे अक्षराशी या ठिकाणी वक्तृत्व इतकं माधुर्यपूर्ण शब्द त्याच्या मुखातून आपण सकाळी पाहिल्याप्रमाणे साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे अशा प्रकारचे हे अमृतमय वाणी त्या ठिकाणी काय अमृतालाही जिंकेल अशा प्रकारचे हे शब्द त्याच्या मुखातून बाहेर पडतात आणि त्या अमृताला देखील बाजूला पडतात सर. म्हणजे अमृत देखील त्या ठिकाणी माझा मराठाची बोल कौतुके अमृतातेही पैजाशी जिंके ऐशी अक्षरे रसिके मेळवीन अशा प्रकारची स्थिती प्राप्त होते. रस होती ओळंगणे अक्षराशी सगळे नवरस त्या ठिकाणी आपोआप त्यांच्या बोलण्यातून अभिव्यक्त होतात. साहित्य सोनियाच्या खाणी उघडवी देशीयेच्या क्षोनी विवेकवल्लीची लावणी हो देई सैंग. त्या ठिकाणी त्याच्या मुखातून हे आपोआप जे रस आहेत ते सगळे रस त्याच्या मुखातून शब्दाच्या द्वारा प्रवाहित होत असतात आणि ते शब्दही केवळ तुम्हाला वरवर वाचे बरवे कवित्व काव्याचा आनंद देणारे नाही तर कवित्वी रसिकत्व त्याच्यामध्ये रसाचा आनंद देतात. पण केवळ रसभरीतच ती वाणी आहे आणि साहित्याच्या रसाचंच रसास्वादन करायचं
काव्याचं एवढ्यावर मर्यादित राहत नाही, तर माऊलींच्या दृष्टीनं हा ग्रंथ म्हणजे काव्य नाही, हा ग्रंथ म्हणजे रसाची अभिव्यक्ती करणारं साहित्य नाही, तर काय रसिकत्वी परतत्व स्पर्श जैसा. माणूस जे बोलतो ना, त्या बोलण्यामध्ये कधीही परतत्वाचा म्हणजे परमात्मतत्वाचा स्पर्श पाहिजे. म्हणजे बोलूच नाही काही, बोलणेची नाही आता देवाविन काही. या ठिकाणी मनुष्याने जे जे बोलावं ना ते देवाविषयी बोलावं. आणि त्याला सुख पाहिजे असेल ना, तर मनुष्य जोपर्यंत अनात्म पदार्थाविषयी संसाराविषयी कितीही बोललं तरीसुद्धा कधी तुम्हाला सुख अभिव्यक्त होणार नाही. झालं तरी तो सुखाभास आहे. परंतु परमात्माविषयी जितकं जितकं आपण एकमेकाशी तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वम च ब्रह्माभ्यासम विदुर्बुधः. आपण जर ब्रह्माभ्यासाविषयी बोलत राहिलो तर त्या ठिकाणी त्या बोलण्यामध्येच आनंदाच्या लाटा उसळत असतात. म्हणून ते म्हणतात की रस होती ओळंगणे अक्षराशी. आणि हे सर्व करत असताना माऊली एक आपली अनुभूती आता 4व्या ओळीमध्ये सांगतात. भावाचे अवतरण अवतरविती खुण हाता चढे संपूर्ण तत्वभेदे. हाता चढे संपूर्ण तत्वबोध असा एक पाठ आहे, आणि तत्वभेद असा एक पाठ आहे, तत्वभेदे असा एक पाठ आहे. आणि याशिवाय की भावाचे अवतरण अवतरविती निज खुण असा एक पाठ आहे, आणि अवतरविती खुण असा एक पाठ आहे. हे सगळे पाठ जे आहे जरी पाठभेद असले तरीसुद्धा प्रत्येक जो पाठभेद आहे तो अत्यंत अर्थपूर्ण आहे. परंतु ज्या ठिकाणी ज्यावेळेला असे पाठभेद समोर येतात त्यावेळेला अपूर्व अर्थाची निष्पत्ती ज्या ठिकाणी होते तो पाठभेद चिंतनात ठेवावा. आणि ज्या लोकांनी आपलं जीवन हे संपूर्ण ज्ञानेश्वरीसाठी समर्पण केलेलं आहे, तर अशा पुरुषांना माऊलींच्या अनुग्रहाने जो काही पाठभेद मान्य झाला तर त्या पाठभेदाला स्वीकारून त्या ठिकाणी आपण त्या दृष्टीनं त्याचं चिंतन करावं, अशा प्रकारची स्थिती आहे. वेदांत शास्त्राच्या अविरोधी वेदांत सिद्धांताच्या अविरोधी जो पाठ असेल तो, आणि जो पाठ हा श्रुती युक्ती आणि अनुभूती यांच्याशी जुळतो तो पाठ घेण्याचा प्रयत्न करावा. या ठिकाणी केवळ शब्दछल करून किंवा कोणाच्या बुद्धीची विद्वत्ता या ठिकाणी प्रदर्शित करण्यासाठी या पाठभेदाचं चिंतन नाही. पाठभेदाचं चिंतन करून आपल्याला त्या मूळ विषयाच्यामध्ये जास्तीत जास्त गंभीर असं अवगाहन करता यावं म्हणून पाठभेदाचं चिंतन अवश्य करावं. तर त्यामध्ये सांगतात की भावाचे अवतरण. या ठिकाणी भाव म्हणजे आपल्या अंतःकरणात असणारा जो मूळ अभिप्राय आहे, तत्वविषयक आपल्या अंतःकरणात जे काही स्फुरण झालेलं आहे तर तो भाव आहे. आणि त्यात भूसत्तायाम याच्यापासून भाव शब्द व्युत्पन्न आहे. तर भावाचे अवतरण आपण सकाळीच पाहिलं, अव अधिक तृ ह्यापासून अवतरण हा शब्द झालेला आहे. तर या ठिकाणी भावाचे अवतरण म्हणजे भावाची अभिव्यक्ती, म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये वक्तुर इच्छा तात्पर्य, वक्त्याची जी इच्छा आहे, जे त्याला सांगायचं आहे तर त्या वक्त्याची इच्छा त्यालाच काय म्हणतात, वक्तुर इच्छा तात्पर्य, त्याला तात्पर्य असं म्हणतात. तेव्हा ते त्याचं तात्पर्य त्याच्या अंतःकरणात असणारा अभिप्राय किंवा त्याच्या अंतःकरणात असणारा हेतू किंवा हेतुगर्भित असणारा जो भाव, तो भाव जो आहे त्या भावाचं अवतरण, त्याची अभिव्यक्ती करणं. काही लोकांच्या अंतःकरणात खूप विचार असतात, खूप अंतःकरणामध्ये भाव असतात, अभिप्राय असतो, परंतु त्यांना ते योग्य शब्दात व्यक्तच करता येत नाही. तेव्हा त्या भावाचं अवतरण करण्यासाठी पाठीमागं श्रीगुरूंचा बलवत्तर अशा प्रकारचा आशीर्वाद किंवा अनुकंपा अनुग्रह त्या ठिकाणी पाहिजे. आणि तो ज्ञानोबारायांना आहे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात भावाचे अवतरण. ते कशा प्रकाराने अवतरविती निज खुण, या ठिकाणी त्याचा अवतीर्ण अभिव्यक्ती कशी करावी याचा असणारी निज खुण म्हणजे त्यांच्या अंतःकरणामध्ये असणारी मार्मिक असं जे रहस्य आहे, आणि ती रहस्य किंवा कोणत्या शब्दाने त्या भावाचं अभिव्यक्ती होईल अशा प्रकारचं मनात असलेला जो विचार आहे तो कोणत्या शब्दात मांडला असताना समोरच्या व्यक्तीच्या हृदयामध्ये
त्याचं यथार्थ ग्रहण होईल अशा प्रकारे मांडणं, त्याला म्हणतात हे निज खुणं. निज खुणं शब्दाचा एक अर्थ आहे, निज शब्द हा अंतःकरणवाची आहे, निज शब्द हा आत्मवाची आहे. तर या ठिकाणी निज खुणं म्हणजे त्यांच्या निज म्हणजे अंतःकरण, त्या अंतःकरणामध्ये जो खुण म्हणजे जो संकेत आहे, तर तो संकेत त्यांच्या हृदयामध्ये आपल्या मनात असणारा जो भाव आहे तो दुसऱ्याच्या हृदयामध्ये संक्रमित करण्याचं जे वर्म किंवा जे मार्मिक रहस्य अवतरविती निज खुण. आणि बरं, हे जरी मार्मिक रहस्य कळलं पण त्याच्यापासून पुरुषार्थ काय आहे? कोणाला त्याच्यापासून धन मिळेल, कोणाला त्याच्यापासून बुद्धीची सूक्ष्मता होईल, परंतु कोणाची बुद्धी पवित्र होईल. परंतु सर्वात मोठी ही खूण किंवा हा संकेत आहे कशासाठी? तर हाताचढे संपूर्ण तत्वबोध. आपण आता सांगितलं रसिकत्वी परतत्व स्पर्शदैसा. या ठिकाणी कितीही जरी काव्यरचना जरी केली किंवा आपण कितीही विद्वत्ता संपादन केली, परंतु त्या ज्ञानाचं फल जर आत्मसाक्षात्कार होत नसेल तर ततः किम ततः किम ततः किम ततः किम. किंवा त्या काही षडंगादी विद्या मुखे षडंगादी वेदो मुखे शास्त्रविद्या कवित्वादि गद्यम सुपद्यम करोति गुरोरंघ्रि पद्मे मनश्चैन्न लग्नम ततः किम ततः किम ततः किम ततः किम. आचार्य भगवत पूज्यपाद शंकराचार्य सांगतात की षडंग वेदाचं व्याकरणासहित असणाऱ्या वेदाचं षडंगासहित अध्ययन जरी चारी वेदाचं केलं, मुखामध्ये शास्त्रविद्या पाहिजे तेवढे श्लोक त्याच्या कंठामध्ये बाहेर पडतात, परंतु कवित्व करतो, बसल्या जागेवर त्याला कवित्व स्फुरण होतं आणि चांगल्या प्रकारचं पद्य तो निर्माण करू शकतो. परंतु जर त्याचं श्रीगुरूंच्या चरणाविषयी निष्ठा अंतःकरणात नसेल तर ततः किम ततः किम, त्याचा काय उपयोग? अर्थात त्याचा काहीच उपयोग नाही. म्हणून या ठिकाणी आपल्याला ह्या श्रीगुरूंच्या कृपेने, काही लोक म्हणतात की गुरूंना तुमच्या कृपेने आम्ही पास झालो, तुमच्या कृपेने आम्हाला नोकरी मिळाली. गुरुची कृपा नोकरी मिळवण्यासाठी नाही, गुरुची कृपा कीर्ती मिळवण्यासाठी नाही. गुरूंची खरी कृपा कशासाठी असली पाहिजे? तर गुरूंची कृपा याच्यासाठी असली पाहिजे की या ठिकाणी त्याला निरीच्छ करणं, त्या पुरुषाला ब्रह्म स्वरूपाची प्राप्ती करून देणं. हा तत्व म्हणजे तत्वम, या ठिकाणी तत् म्हणजे तो परमात्मा, तो मीच आहे किंवा तूच आहे असा श्रीगुरूंनी केलेला जो उपदेश आहे तो फलीभूत होणं ही खरी श्रीगुरूंची कृपा आहे. आज सकाळी एक फोन आला होता, सकाळी तर त्या महापुरुषांनी, मुंबईचा एक व्यक्ती आहे, नोकरी करून तो मुंबईत राहतो, गृहस्थाश्रमात आहे, पण एवढी ज्ञानेश्वरीवर निष्ठा आहे, त्यांनी 1000 पारायणं केली ज्ञानेश्वरी. आणि प्रत्येक पारायणाची समाप्ती करताना मोटरसायकलवर मुंबईहून आजान वृक्षाखाली येऊन सांगता केली. आणि अशा प्रकाराने जेव्हा आता त्यांचे 1000 पारायणं झाली, पण त्यांनी अधिक मासामध्ये दररोज 2 पारायणं करायचा संकल्प केला. आता सारखी पारायणं असल्यामुळं ते खूप वेगाने वाचू शकतात. तर 58 पारायणं झाली, आज त्याची समाप्ती होती. तर त्यांनी सांगितलं की मी आज फोन याच्यासाठी केला की माऊलींना माझ्यातर्फे, आज मी इकडे येऊ शकत नाही आजच्या सांगतेला, पण माऊलींना प्रार्थना करा की मला फक्त माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची इच्छा मला पूर्णपणे निरीच्छ करा असं त्यांनी सांगितलं. मला काहीही मागण्याची इच्छा नको, म्हणजे व्यावहारिक तर नाही पण पारमार्थिक पण नको, म्हणजे बंधातून माझी मुक्ती व्हावी हे सुद्धा मला मागण्याची इच्छा नाही. फक्त जन्मोजन्मी द्यावी तुमची चरणसेवा, माझ्याकडून शेवटच्या श्वासापर्यंत हे फक्त माझ्याकडून सेवा होत राहावी असं त्यांनी सांगितलं. हेच या ठिकाणी सांगतात की ह्याचं फल जे आहे ते काय, हाताचढे संपूर्ण तत्वबोध. सगळा हातावर चढे म्हणजे हातात येणं, म्हणजे आपल्या वशीभूत होणं, म्हणजे त्या स्वतंत्र रीतीनं तो बोध आपल्या अंतःकरणामध्ये, जसं तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे मुक्ती परिणली नोवरी आता दिवस चारी खेळीमेळी. किंवा ज्ञानोबा सांगतात, तळ हातावरील वाटोळा डोलत देखी जे आवळा तैसे ज्ञान आम्ही डोळा दाविले तुझं. तळ हातावरचा आवळा जसा हलता आवळा, डोलता आवळा,
सगळ्या अंगाने पाहता येतो, त्याप्रमाणे जिकडे पाहावे तिकडे बाई श्रीहरी वाचून दुजे नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. आपण जिकडं पाहो तिकडं काय आहे, परमात्माच आहे. यत्र यत्र म्हणो याती तत्र तत्र समाधया. जिकडं आपण पाहू तिकडं सर्व पांडुरंगाचंच दर्शन आपल्याला व्हावं. सर्वत्र एकच परमात्मा आपल्या नजरेत यावा आणि तेच खरं तत्त्व आहे. परमात्मा हेच एक तत्त्व आहे. एक तत्त्व नाम दृढधरी म्हणा. या ठिकाणी परमात्म तत्त्व फक्त आहे आणि बाकीचा सर्व या ठिकाणी हे जे दिसणारे पदार्थ आहेत हा सगळा तत्त्व आहेत. अशा प्रकारचा फक्त हा भास आहे. तुका म्हणे तूच खरा आणि येर वावगा पसारा, अशा प्रकारचा बोध. तर यामध्ये सांगतात की गुरुची कृपा झाल्यावर काय काय होतं, तर त्याच्यामध्ये ही गोष्ट आहे की भावाचे अवतरण अवतरविती निज खूण हाता चढे संपूर्ण तत्वबोध. या ठिकाणी तत्वाचा बोध म्हणजे मी कोण आहे, हे जगत काय आहे आणि या ठिकाणी ईश्वराचं स्वरूप काय आहे, आपल्या ब्रह्मस्वरूपाचा आपल्याला यथार्थ परिचय किंवा त्याच्या ठिकाणी आपल्याला त्या पदार्थाची अनुभूती आपल्याला साक्षात्कार होतो असं सांगतात. आता दुसरा पाठ आहे हाताचढे संपूर्ण तत्वभेदे, असा एक पाठ आहे. तर याचा अर्थ असा आहे तत्वभेद, तत्व तर एकच आहे आणि तत्वभेद श्रीगुरूंच्या कृपेने काढतात. म्हणजे शास्त्रामध्ये अनेक प्रकारची तत्त्व पण सांगितलेली आहेत, परंतु त्याच्यामध्ये एकच तत्त्व सांगताना अध्यारोप करून अनेक तत्त्वांची कल्पना केलेली आहे. नंतर त्या ती तत्त्व जरी त्यांना म्हणत असेल तर ती एकाच तत्त्वाच्या त्या उपाधी आहेत आणि त्या सगळ्या उपाधींच्या कल्पना कशाला केलेल्या आहेत, तर अध्यारोप अपवादाभ्याम निष्प्रपंचोयम प्रपंचते. जसं जर आपल्याला शून्य दाखवायचं झालं तर काहीतरी गोल एक वर्तुळाकृती आपण काढून दाखवतो. वास्तविक ती वर्तुळाकृती त्याला आपण शून्य असं म्हणतो. पण शून्य म्हणजे काय कळत नाही. ते कळण्यासाठी शून्य जरी दावावे झाले तै बिंदुले पाहिजे केले तैसे अद्वैत सांगावे बोले तै द्वैत घेपे. या ठिकाणी अद्वैताच्या विषयी काही बोलता येत नाही. अद्वैतामध्ये क्रिया नाही. तिथं काय आहे, नाम रूप संबंधू जाती क्रिया भेदू हा आकाराशीच प्रवादू वस्तूची नाही. त्या ठिकाणी नाम रूप संबंध जाती क्रिया भेद हे काहीच नाही. परंतु मुमुक्षुला जर ते कळून घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी शास्त्र अत्यंत दयाळू आहेत, गुरु दयाळू आहेत. त्या ठिकाणी त्याला द्वैताची प्रतीती येते. म्हणून हा द्वैत प्रपंचाचा विस्तार, त्या विस्तारामध्ये काय काय ह्या द्वैत प्रपंचामध्ये आहे तर त्याच्यामध्ये काही सांगतात एकच तत्व आहे, काही सांगतात दोन तत्व आहे, काही सांगतात 5 तत्व आहेत, काही 7 तत्व, 12, 16, 25, 36 ज्ञानोबराय सांगतात काय 7, 5, 3 दशकांचा मेळा आणि एक तत्वी कळा दावी हरी. नाथ महाराज सांगतात 1, 3, 5 मेळा 25चा 36 तत्वाचा एक हरी. ही जी तत्व आहेत, मग असे अनेक तत्व जर असतील तर त्या ठिकाणी मग त्या मनुष्याला परमपुरुषार्थ सिद्ध होणार नाही. तेव्हा तत्व एकच आहे, परंतु त्या लोकांच्या समजुतीचा स्वीकार करून त्यांच्या भ्रामक अनुभूतीचा अनुवाद म्हणून या ठिकाणी अनेक तत्व सांगितलेली आहेत. आणि नंतर काय केलं शास्त्रांनी, त्या तत्वांच्या ठिकाणी तत्वत्व खरं ते तत्व नाहीत आहे. त्या ठिकाणी ही पंचमहाभूते ही उत्पन्न झालेली आहेत, काही काळ राहतात, नाश पावतात. त्यामुळे ही 5 तत्व जरी म्हटलं तरी नाही. माया नावाचं दुसरं तत्व जर परमात्म्याबरोबर मानलं तरीसुद्धा ती मायासुद्धा त्या ठिकाणी जरी अनादी असली तरीसुद्धा ब्रह्मज्ञानाने नाश पावणारी आहे. तेव्हा मायालासुद्धा तत्व म्हणता येत नाही आणि माया कार्य असणारी ही सगळी जी इतर तत्व आहेत ती त्या परमात्म्याच्या अधिष्ठानावर मायेचा परिणाम म्हणून ही तत्व आपल्याला दिसतात. आणि जोपर्यंत आपल्याला आत्मबोध झाला नाही तोपर्यंत ही तत्व प्रतीतीला येतात आणि प्रतीतीला येणारी तत्व सत्य वाटत असतात. परंतु जसा दोरीवर भासणारा सर्प, त्या सर्पापासून आपल्याला भयाची भ्रांती आहे, पण कुठपर्यंत आहे, जोपर्यंत आपण प्रकाशाच्या साह्याने त्या दोरीला पाहिलं की आपली ती भय, त्यावेळेला ती दोरी दिसत नाही, आपलं तो सर्प दिसत नाही. त्या सर्पाचं कारण दोरीचं अज्ञान, ते अज्ञान पण दिसत नाही आणि त्या ठिकाणी केवळ दोरीच उर्वरित राहते. तसं या ठिकाणी ह्या सगळ्या तत्वांचा बाध होऊन सर्व निषेधावधीभूत म्हणून केवळ आपला आत्माच गुरु किंवा शास्त्र हे अवशिष्ट ठेवतात. आणि त्यालाच या ठिकाणी म्हणतात की हाताचढे संपूर्ण तत्वभेद किंवा तत्वभेदे, म्हणजे तत्वाचे भेद सांगतात. अगोदर सांगतात
की परमात्मा याला म्हणतात अध्यारोपाची भाषा, म्हणजे ज्या ठिकाणी जी वस्तू नाही त्या ठिकाणी तिची कल्पना करणं. आणि नंतर काय करतात, अधिष्ठानाचं ज्ञान करून देऊन तो पदार्थ खोटा कसा आहे असं सांगून आत्म्याला अवशिष्ट ठेवतात, आपल्या स्वरूपाला अवशिष्ट ठेवतात. त्यावेळेला तो मनुष्य कृतकृत्य होतो, त्याच ठिकाणी त्याला आता काही मिळवण्याचं राहत नाही, म्हणजे त्याला काही प्राप्त करण्याचं राहत नाही, काही निवृत्त करण्याचं राहत नाही. तो आपल्या स्वात्मानंदामध्ये निमग्न होतो. अशी शास्त्राची पद्धती आहे. पण हे सगळी पद्धती जी आहे ही अध्यारोप अपवादाची भाषा ही श्रीगुरूंच्या मुखातून ऐकायला मिळाली तर ही गोष्ट होते. मग हाताचढे संपूर्ण तत्वभेदे असं जर म्हटलं, तत्वभेद म्हणजे कल्पित असणारे जे भेद आहेत तर ते हाताचढतील, म्हणजे ते मिथ्याच आहेत अशा प्रकारचा त्याचा निश्चय होईल. आणि ते जे भेद ज्या अधिष्ठानावर भासतात, कधीकधी एकच रज्जू आहे परंतु त्या रज्जूवर कोणाला सर्प भासतो, कोणाला पुष्पमाला, कोणाला दंड, कोणाला जलधारा, त्याचप्रमाणे ह्या एकाच असणाऱ्या आत्मतत्वावर आपल्या स्वतःच्या स्वरूपावर हा जगदरूपी सगळा भ्रम आपल्याला होत आहे आणि त्याच्यावर अनेकत्वाचा भ्रम होत आहे. परंतु हाताचढे संपूर्ण तत्वभेद किंवा तत्वबोध, जर आपल्याला तत्वबोध झाला म्हणजे रज्जूचं ज्ञान झालं की लगेच त्या ठिकाणी सर्प जो आहे तो निवृत्त होतो. त्याचप्रमाणे श्रीगुरू जेव्हा आपल्याला आत्मतत्वाचं ज्ञान करून देतात, ते अध्यारोप अपवादाच्या भाषेत करून देतात, त्यावेळेला आपल्याला आपलं आत्मतत्व हे तळहाताच्या आवळ्यासारखं स्पष्ट होतं. आणि म्हणून या ठिकाणी सांगतात ही गोष्ट श्रीगुरू आपल्याला आपलं वास्तव स्वरूप जे आहे त्या वास्तव स्वरूपाचं ज्ञान करून देतात आणि केवळ आत्म्याला उर्वरित ठेवतात. आणि ही जी गोष्ट आहे ही गोष्ट ज्ञानोबारायांच्या अनुभूतीतली श्रीगुरू कृपेने झालेली ही अनुभूती सांगतात की श्रीगुरूंचं हे जे काही रहस्यात्मक आत्मनिवेदन करणं हे फक्त श्रीगुरूंचंच श्रीगुरूंचंच ऐश्वर्य आहे की जेणेकरून भावाचे अवतरण अवतरविती निज खूण. आपल्या आत्मखून जे आहे तर ती कशा प्रकारे त्याच्या हृदयामध्ये संक्रमित होईल किंवा हृदयामध्ये स्थिर रूपाने निश्चल रूपाने राहील ही जाणणारे कोण आहेत, एकटे श्रीगुरूच आहेत. म्हणून भावाचे अवतरण अवतरविती खूण हाताचढे संपूर्ण तत्वभेद. या ठिकाणी चांगदेव महाराजांना 1400 वर्षाचे तप्ती रहिवासी 1400 वर्ष योगाचं साधन केलं, निर्विकल्प समाधी लागली तरी त्यांना समाधान प्राप्त झालं नाही. पण ते जेव्हा चांगदेव महाराज म्हणतात 1400 वर्षाचा मी नाही, माझा जन्म आजच झाला, की जेव्हा चांगदेव म्हणे आजी जन्म आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. ज्यावेळेला चांगदेव 65 त्यांना श्रवण करायला मिळाली, 65 वयातून 1400 वर्ष केलेल्या तपश्चर्याचं फल केवळ 65 वयातून प्राप्त झालं. याचं ही खून कोणाची आहे, अवतरविती निज खूण, ही मुक्ताईची खूण आहे, ही ज्ञानोबारायांची खूण आहे. त्यांची त्याला म्हणतात ना, ज्ञानोबारायांच्या वाङ्मयाला म्हणतात तुका म्हणे नेनो युक्तीची ते खोली आणि तेथोनी ते बनवून ठेविली पायडोई. कोणत्या प्रकारचे ह्या ज्ञानेश्वरी म्हणजे हा संपूर्ण युक्तीनं अनुभवाने आणि श्रुती प्रामाण्याच्या अनुसरणाने भरलेला ग्रंथ आहे. तर याच्यामध्ये ज्ञानोबारायांनी किती दृष्टांत सांगितले. सगळ्या गीतेवरच्या जेवढ्या जगातल्या टीका असतील तर अशा प्रकारचे अपूर्व दृष्टांत आणि इतके संख्येने अनेक प्रकारचे दृष्टांत ह्या पृथ्वीवर जन्मलेल्या कोणत्याही मानवमात्राला दृष्टांताने किंवा उपपत्तीनं ज्ञान व्हावं अशा प्रकारची योजना ज्ञानोबारायांनी या ग्रंथामध्ये केलेली आहे. तर याला म्हणतात की हाताचढे संपूर्ण तत्वबोध. आणि ही कशी, याला काही लोकांची एक आपल्याकडे मराठी भाषेमध्ये म्हणत प्रचलित झाली, ही ज्ञानबाची मेख आहे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचं हे रहस्य सांगण्याची जी युक्ती आहे ही काही अपूर्व अशा स्वरूपाची आहे. म्हणून म्हणतात की भावाचे अवतरण अवतरविती निज खूण हाताचढे संपूर्ण तत्वबोध. या ठिकाणी इतर दर्शनांनी जे द्वैती दर्शन आहेत किंवा अद्वैताच्या नावाखाली विशिष्ट अद्वैत किंवा शुद्ध अद्वैत किंवा द्वैत सहिष्णू अद्वैत हे जरी असले तरीसुद्धा किंवा
केवल अद्वैत हे जे अद्वैताचे पक्ष आहेत याच्यात केवल अद्वैत हाच खरा वेदांताचा सिद्धांत आहे. आणि बाकीचे जे द्वैती आहेत तर ते द्वैतीसुद्धा ह्या जगताला सत्य मानतात आणि सत्य मानून तत्वांचं प्रतिपादन करतात. पण ही तत्व ही फक्त काय आहे, तत्वाभास आहेत किंवा नामाभास असं म्हटलं तरी चालेल. या ठिकाणी ह्यांना स्वतंत्र कोणत्याही प्रकारची सत्ता नाही. पण हे सगळं कडतं तर बैसता संतांचे संगती कळव आले कमळापती माझ आपुली कोणीच न होती निश्चय चित्ती दृढ झाला. हे संतांच्या संगतीतच ही गोष्ट आपल्याला कळून येते. श्रीगुरूंच्या सहवासातच आपण जर गेलो तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. संतांच्या संगतीत आपण गेलो, त्यांची तद्विधी प्रणिपातेन त्यांना साष्टांग वंदन केलं, प्रणिपातेनं परिप्रश्नेनं आपल्या जीवनात असणारे प्रश्न शंका त्यांना विचारल्या आणि अधिकारी होऊन श्रद्धापूर्वक जर आपण त्यांच्या मुखातून बाहेर पडलेल्या शब्दांचं श्रवण केलं तर परिप्रश्नेनं आणि हे सर्व करत असताना सेवया या ठिकाणी आपण जर त्यांचे रात्रंदिवस आता पुढं आचार्योपासती सगळ्यात मोठं प्रकरण त्या महत्त्वपूर्ण आणि अत्युच्च कोटीचे गुरुसेवेचं वर्णन केलेलं जगामध्ये असा अध्यात्मात देखील कुठं ग्रंथ सापडणार नाही, इतकं विस्तारपूर्वक वर्णन केलेलं आहे. अशा प्रकारची ही सेवा ज्यांच्याकडून घडली सेवया आणि मग उपदेक्षन्ति ते ज्ञानम, मग ते गुरु त्या ज्ञानाचा उपदेश करतात आणि त्या ज्ञानाने तो मनुष्य या ठिकाणी कृतार्थ होत असतो. ज्याच्यासाठी जन्म प्राप्त झाला तर ते जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे, जन्माचं खरं फळ त्याला त्या ठिकाणी प्राप्त होतं. आणि तीच गोष्ट ज्ञानोबाराय सांगतात आमच्या निवृत्तीनाथ महाराजांचं श्रीगुरूंचं किंवा गुरु शिष्य परंपरेमधील गुरूंचा अधिकार काय आहे तर तो हा आहे की भावाचे अवतरण अवतरविती निज खुण हाताचढे संपूर्ण तत्वबोध. या ठिकाणी ज्ञानोबारायचं सांगतात नुसतं त्यांनी गुरूंनी कृपेने कृपाकटाक्ष टाकला तरी त्या ठिकाणी त्या गुरूंच्या जे कृपाकटाक्षामध्ये असं सामर्थ्य अलौकिक सामर्थ्य आहे की त्या शिष्याच्या अंतःकरणातलं अज्ञान ते निरस्त होऊन जातं. की अमृतानुभवामध्ये एक ओवी आहे की त्यांनी कृपाकटाक्ष टाकला नाही तर त्या ठिकाणी तो कृपाकटाक्ष म्हणजे त्यांनी टाकलेला एक जो बाण आहे त्यांनी ह्या अज्ञानाचं समूळ उन्मूलन केलं. अशा प्रकारची अलौकिक शक्ती श्रीगुरूंच्या ठिकाणी आहे. आणि तेच सांगतात की हाताचढे संपूर्ण तत्वभेदे म्हणा किंवा तत्वबोध म्हणा, अर्थ एकाच तत्वभेद म्हटल्याने आत्मानात्मविवेक त्याला सांगतात आणि अनात्म पदार्थाच्या मध्ये असणारे भेद आणि अनात्म पदार्थ हे सर्व त्याच्यामधला भेदही कल्पित आहे आणि ते पदार्थही कल्पित आहे. आणि एकच खरं जर काय असेल तर सत्यतू 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 विठ्ठला कागा हा दाविला जगदाकार. या ठिकाणी हा जगताचा आकार हा केवळ भ्रम आहे किंवा हा नाममात्र आहे किंवा वाचारंभणम विकारो नामधेयम मृत्तिकेत्येव सत्यम. जरी अनेक प्रकारची पात्र आपल्याला दिसली घटपटादी किंवा तरीसुद्धा त्यांच्या आपलं घटादी तर ते घट अनेक असले तरी त्याच्यात पृथ्वी तत्व एक आहे. तसं हा जरी अनेकत्वाचा व्यवहार दिसत असला तरी एकाच्याच अधिष्ठानावर आहे. हे याला म्हणतात की भावाचे अवतरण अवतरविती निज खुण हाताचढे संपूर्ण तत्वबोध. आता हे ऐश्वर्य शिष्याला कधी प्राप्त होतं या ठिकाणी जशी गुरूंची लक्षणं सांगितली श्रोत्रियता ब्रह्मनिष्ठता किंवा औदार्य, त्याचप्रमाणे शिष्याच्याही ठिकाणी काही लक्षणं असली पाहिजे. शिष्य हा आपल्या वेदांत संप्रदायाप्रमाणे किंवा ज्ञानेश्वरीचं संपूर्ण अवलोकन केलं असताना जो मुमुक्षु किंवा जिज्ञासू आहे आणि ज्याला हा बोध किंवा ही अध्यात्माची अनुभूती पूर्ण आकलन करायची अनुभवायची असेल तर त्याच्याही ठिकाणी काय अधिकार पाहिजे. आणि तो अधिकार म्हणजे त्याच्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा
त्याच्या ठिकाणी विवेक पाहिजे. आणि तो विवेक म्हणजे काय, सत्य काय असत्य काय, सत आणि असतचा विवेक पाहिजे, सत्य आणि मिथ्या हा पण विवेक पाहिजे, आत्मानात्म विवेक पाहिजे, ग्राह्य त्याज्य काय ग्रहण करायचं आणि कशाचा त्याग करायचा हाही त्याच्या ठिकाणी विवेक पाहिजे. अशा प्रकारचा विचिर पृथक करणे म्हणजे कोणतीही गोष्टी, जसं हंस पक्षी जो आहे तो दूध आणि पाणी एकत्र झाला असताना तो पाणी बाजूला सारून केवळ दुधाचं ग्रहण करू शकतो, तसं ज्याच्या ठिकाणी सारासार विचारपण आहे, आत्मानात्म विवेक आहे, नित्यानित्य विवेक आहे, सत्यमिथ्या विवेक आहे, असा विवेक प्रधान असा जो पुरुष, ज्याची बुद्धी आहे असा पुरुष या ठिकाणी असला पाहिजे. आणि हा जर अधिकारी शिष्य असेल, कारण ही जी ब्रह्मविद्या आहे जी गुरूंनी सांगितली तरी त्या ठिकाणी तैसे मोक्ष देईल ज्ञान येथ किरण आहे आन परी त्याची थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. परमवंदनीय ब्रह्मलीन स्वामी महाराज सांगायचे की या ठिकाणी जे वाघिणीचं दूध आहे ते कोणत्याही पात्रात राहत नाही, ते चांदीच्या किंवा सुवर्ण पात्रात राहतं. इतर जर मातीचं भांडं किंवा लोखंडाचं भांडं याला सुद्धा फोडून बाहेर येतं. त्याप्रमाणे ही मरणमारी ब्रह्मविद्या ज्या श्रीगुरूंच्या मुखातून ऐकत असताना त्या सत्शिष्याचा पण अधिकार पाहिजे. आणि तो अधिकार म्हणजे त्याच्या ठिकाणी आत्मानात्म विवेक पूर्णता असली पाहिजे. दुसरी गोष्ट, विवेक असून त्याच्या ठिकाणी वैराग्य असलं पाहिजे. कारण काय, हे जे ज्ञान जरी झालं, हे शब्दज्ञान, तरी ते अनुभूतीपर्यंत घेऊन जात नाही. कारण का, ज्याच्या ठिकाणी वैराग्याचा अभाव आहे त्याला हे ऐकलेलं श्रवण केलेलं ज्ञान फलीभूत होत नाही. म्हणून सांगतात विरक्ती वाचोनी काही ज्ञानाशी तगणीची नाही, हे विचारोनी ठाई ठेविले देवे. हे ज्ञानाचं, ह्या अध्यात्म ज्ञानाचं ग्रहण करणारं लोक काय करतात की खुर्चीत बसून पायावर पाय ठेवून गप्पा मारल्यासारखा वेदांत, केवळ इतिहास भूगोलाचा अभ्यास याप्रमाणे वेदांताकडे जर कोणी पाहत असेल तर त्याला वेदांताची फलानुभूती होणार नाही. या ठिकाणी हे जे ज्ञान झालं तर त्याला भलेही शब्दज्ञान होईल पण शब्दाच्या अर्थाचं यथार्थ ज्ञान होणार नाही. जरी एखाद्याला शब्दाचा बुद्धीच्या सूक्ष्मतेमुळं तीक्ष्णतेमुळं झालं तरीसुद्धा त्याला अनुभूती मात्र येणार नाही. यासाठी जर काय पाहिजे तर हे गुरुसेवेच्या द्वारा झालेलं ज्ञान असलं पाहिजे. आणि गुरुसेवेच्या द्वारा ज्ञान का होतं तर याचं कारण अंतःकरणाची असणारी शुद्धी ही गुरुसेवेने जेवढी होते तेवढी दुसऱ्या इतर कोणत्याही साधनाने होत नाही. म्हणून त्या ठिकाणी त्याला गुरूंच्या विषयी निश्चिम प्रेम असलं पाहिजे. आणि त्या पुरुषाला हे जे व्यवहार्य पदार्थ आहेत किंवा अनात्म पदार्थ आहेत तर त्याच्याविषयी जसं वमिलिया अन्ना लाळन घोटी जेवी रसना का अंगन सुया आलिंगना प्रेताच्या, प्रेताला कोणी आलिंगन करत नाही किंवा वांते झालेलं अन्न कोणी खाण्याला प्रवृत्त होत नाही, तसं हा संसारातील जे शब्दस्पर्शादी विषय ज्यांचा विधीपूर्वक त्याग करून पुन्हा काही झालं तरी जो पुन्हा माघारी पाहत नाही, त्या संसाराचा ज्याला वीट आलेला आहे, त्यांनी सांगितलं की या ऐहिकीचे का पारत्रीचे भोग पायिक झाली या इच्छेचे परी भोगावे हे न रुचे मना माझी. इहलोकातले किंवा परलोकातले सगळे विषय हात जोडून त्याच्या पुढं आले तरी त्या विषयांचा त्याग केलेला ते परत ते विषय भोगावे असं त्याला कधीच वाटत नाही. असा हा जो वैराग्यशील पुरुष आहे त्या शास्त्रामध्ये वैराग्याचे योगशास्त्रामध्ये विशेषतः 4 प्रकार सांगितलेले आहेत. तर अशा प्रकारचं जे वशिकार संज्ञक वैराग्य ज्याला म्हणतात की ज्याच्यामध्ये एकदा विषयांचा परित्याग केल्यानंतर जशी राख आहे त्या राख कितीही जरी आपण फुंकली तरी ती पेट घेत नाही, त्याप्रमाणे एकदा का त्याने विषयांचा त्याग करण्याविषयी निश्चय केल्यानंतर त्याला इहलोकातले किंवा परलोकातले विषय स्वतः हात जोडून त्याच्या पुढे आले तरी तो भोगावे न रुचे मना माझी, त्याला ते कधीच भोगावे वाटत नाही. अशा प्रकारचा सर्व संघ परित्याग केलेला हा जो अधिकारी आहे तो वैराग्यशील अधिकारी ह्या श्रीगुरूंच्या द्वारा ज्ञान प्राप्त करून घेण्याचा अधिकारी आहे असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर सांगितलं त्याच्या ठिकाणी समाधी षटकं असली पाहिजे. याचा अर्थ असा, हे तर आपण म्हणाल की ज्ञानेश्वरीचं चिंतन चालू आहे आणि हे तर वेदांताचाच अधिकारी, हा आता वेदांताचाच विषय आहे. उपनिषदामध्ये किंवा वेदांतामध्ये जो अधिकारी सांगितला तो 13व्या अध्यायाचा अधिकारी असल्यामुळं हे. आणि जर आता आपण पुढचं चिंतन करत गेलो तर या ठिकाणी जे अमानित्व अमदंभित्व ही जी लक्षणं सांगितलेली आहेत ही सगळी लक्षणं ह्या विवेक वैराग्य समाधी षटकं आणि मुमुक्षुत्व याचंच वर्णन करणार आहेत. म्हणून एक साधारणपणे आपल्याजवळ कोणत्या 4 गोष्टी पाहिजे तर आपल्याजवळ पहिल्यांदा पाहिजे
विवेक, दुसऱ्यांदा पाहिजे वैराग्य, तिसऱ्यांदा पाहिजे समाधी षटकं. त्याचं विस्ताराने वर्णन पुढे येणार आहेत. तर शम, समाधी म्हणजे शम इत्यादी 6, षटकं म्हणजे 6. तर शम, दम, तितिक्षा, उपरम, श्रद्धा आणि समाधान अशी साधनं असली पाहिजे. आणि याच्याशिवाय सर्वात महत्त्वाचे सगळी साधनं असतील. विवेक आहे, वैराग्य आहे, समाधी षटकं आहे. पण ज्याला सारखं मनामध्ये बोचलं पाहिजे की आपण हे आईच्या गर्भवासामध्ये रस, रक्त, मेद, अस्थि, मज्जा या सप्तधातूंचा हा देह आणि त्या मातेच्या उदरकोरी, पचवणी विष्ठेच्या दाथरी, उकडोनी नवमासवरी, जन्मजन्मोनी मरती, नाकी तोंडी कृमी किडे, गर्भवासाचे दुःख गाढे, कवनापुढे सांगी जेलं. अशा प्रकारचा ज्याला ह्या जन्ममरण परंपरेचा वीट आलेला आहे, काय सर्व संगी वीट आला तू एकला आवडसी, त्याला सर्व संघाचा वीट आलेला आहे, विषयांचा वीट आलेला आहे. असा जो पुरुष आहे तो पुरुष नेहमी मुमुक्षु आहे. मुमुक्षु आहे म्हणजे त्याला मुक्त होण्याची इच्छा आहे. जगातलं मला काय आत्ताच सांगितलं की त्या महात्म्याने सांगितलं मला जगात कशाचीच इच्छा नाही, म्हणजे मला कोणतीच इच्छा उत्पन्न होऊ देऊ नकोस. स्वामी महाराज नेहमी सांगायचे आपण प्रार्थना करतो ओम नमो ज्ञानेश्वरा, तर त्याच्यामध्ये एका नाथ महाराजांची प्रार्थना आहे ज्ञानोबरायांना उद्देशून. तर ते म्हणतात की एका जनार्दनी तुमचा दास आणि त्याची आस पुरवावी. मी तुमचा दास आहे, माझी इच्छा पूर्ण करा. तर कोणती इच्छा पूर्ण करा? सगळा अभंग जरी आपण पाहिला तरीसुद्धा ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी, मी कळाकुसरी काहीच नेणे, बोलतो वचने अति भाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. आपण हा अभंग म्हणतो, याच्यात कोणती मागणी केली? कोणतीच मागणी केली नाही. मग काय मागणी आहे? स्वामी महाराज विचारायचे ह्या अभंगाचा अर्थ सांगा. आणि शेवटी म्हणायचे याच्यामध्ये त्याची आस पुरवावी म्हणजे काय आस, इच्छा पूर्ण करावी. तर मला कोणतीच आस पुन्हा निर्माण होऊ देऊ नको, हीच माझी आस आहे. तसं जसं त्या महात्म्याने सकाळच्या सांगितलं, आत्ताच आपण विचार केला की मला ज्ञानेश्वरीच्या सेवेतून काय पाहिजे, तर मला कोणतीच इच्छा राहू नये, ही माझी इच्छा आहे. ही इच्छा इतर अनात्म पदार्थाच्या इच्छेला निवृत्त करते आणि स्वतःही स्वपरनिर्वाहकत्वाने ती निवृत्त होते आणि केवळ आपला आनंदरूप आत्म्यालाच अवशिष्ट ठेवते. त्या ठिकाणी केवळ अद्वैत सिद्धांतामध्ये आपल्या अंतःकरणवृत्ती सदाची लीन करून घेते. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून या ठिकाणी मुमुक्षुत्व असलं पाहिजे. नाहीतर सर्व आहे परंतु मुक्त व्हावं वाटत नसेल तर उपयोग नाही. त्याला मी मुक्त व्हावं आणि कधी मी मुक्त होईल, आपण सकाळीच पाहिल्याप्रमाणे त्याला आयशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस ही ती तळमळ, तुका म्हणे नाही आपुले बळ, जेणे फळ पावे निश्चयशी. त्याला दुसरं कोणतीच गोष्ट आवडत नाही, त्याला केवळ मोक्षाची इच्छा आहे. आणि अशा प्रकारचा हा जो पुरुष आहे त्या पुरुष हा खरा ह्या ज्ञानाचा अधिकारी आहे. म्हणून ज्ञानोबाराय सांगतात की श्री गुरूंचे पाय जै हृदयी गिवसोनी ठाय, तई एवढे भाग्य होय उन्मेषाशी. त्याला हे भाग्य जर पाहायचं असेल तर हे कधी प्राप्त होईल? त्याला श्रीगुरु तत्त्व सोडून दुसरं जगातलं कोणतंही त्याच्या बुद्धीवर दुसरं तत्त्व म्हणून, यथार्थ सत्य म्हणून त्याच्या कधी बुद्धीवर आरूढ होता कामा नये. तर श्रीगुरूंचे पाय, श्रीगुरूंचे पाय हृदयी गिवसोनी ठाय. श्रीगुरूंचे पाय आपण सगळेच पाहिजे. पाय शब्दाचा अर्थ त्यांचं चरणतीर्थ, त्यांची चरणधुली, त्यांची चरणसेवा किंवा त्यांना झालेली जी स्वरूपाची अनुभूती आहे तीच आपली अनुभूती, स्वरूपानुभूती करून घेणं ही त्यांच्या चरणाची सेवा आहे. आणि म्हणून सांगतात श्रीगुरूंचे पाय आणि हृदयी गिवसोनी ठाय. आणि ते हृदयी ठाय गिवसोनी म्हणजे त्या श्रीगुरूंचा पाय जे आहे ते आपल्या हृदयामध्ये किंवा आपल्या अंतःकरणामध्ये ते पोटाळून धरलेले आहे. म्हणजे दोन्ही हातांनी ते पाय काय केले, आपल्या पोटाशी, आपल्या हृदयाशी स्थापन केले, हृदयामध्ये त्यांची स्थापना केलेली आहे. म्हणून म्हणतात की श्रीगुरूंचे पाय जई हृदयी गिवसोनी ठाय. ज्या वेळेला ते आपल्या हृदयामध्ये
पोटाळून आपण धरून राहतो त्यावेळेला तई एवढे भाग्य होय उन्मेषाशी, त्यावेळेला त्या मनुष्याला, उन्मेष शब्दाचा अर्थ आहे एक असणारी यथार्थ तत्वाला ग्रहण करणारी बुद्धी, तिला देखील उन्मेष असं म्हणतात. किंवा आपल्याला झालेलं पदार्थाचं ज्ञान, त्याला देखील उन्मेष असं म्हणतात. आणि खरं ब्रह्माचं आत्मत्वाने म्हणजे ते ब्रह्म मीच आहे असं ज्ञान होणं ही खरी उन्मेषाची परिपूर्ती आहे, त्याला खरं ज्ञान असं म्हणतात. परंतु हे ज्ञान कोणाला प्राप्त होतं? जो श्रीगुरु सेवा करतो, श्रीगुरूंच्या विषयी अनन्य निष्ठा आहे, ज्याने श्रीगुरूंची शरणागती केलेली आहे, त्या पुरुषाला म्हणतात श्रीगुरूंचे पाय जई हृदयी गवसोनी ठाय. श्रीगुरूंचे पाय ज्याच्या हृदयामध्ये त्या ठिकाणी पोटाळून धरलेले आहेत, त्या 15व्या अध्यायामध्ये वर्णन केलं माऊलींनी की आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसवू पावले श्रीगुरूंची. ज्यांनी आपल्या हृदयरूपी चौरंग केलेला आहे. हृदयरूपी चौरंगाला 4 पाय आहेत, म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे अंतःकरण चतुष्टय या सर्वांचा विषय जो आहे तो ज्यांनी श्रीगुरू केलेला आहे. ऐक्यभावाची अंजुळी सर्वेंद्रिय कुडमळी बरोनिया पुष्पांजळी अर्घ्यू देवो. अशा प्रकारे ऐक्याचा निश्चय करणं ही श्रीगुरूंच्या चरणावर खरी असणारी पुष्पांजली समर्पण करणं आहे. आणि अशा प्रकारचा अधिकारी जो शिष्य आहे त्याच्याविषयी सांगतात श्रीगुरूंचे पाय जई हृदयी गवसोनी ठाय आणि तई एवढे भाग्य होय उन्मेषाशी. त्याच्या ज्ञानाला भाग्य दैव कधी प्राप्त झालं तर ज्या वेळेला तो श्रीगुरूंचा पाय आपल्या हृदयामध्ये धारण करतो. श्रीगुरू जे आहेत तर आपल्याला जीवनामध्ये त्यांनी लिहिले अस्वलाच्या परी गुरुनामाचा जप करी. या ठिकाणी पुढे येणारच हे विषय. अस्वल जसं सारखं गुर गुर करत राहतं त्याप्रमाणे ज्याला सारखा गुरूंच्या भेटीचा त्यांचा विरह सहन होत नाही आणि त्याचा सारखा त्याला वेध लागलेला आहे, असा जर पुरुष असेल तई एवढे भाग्य होय उन्मेषाशी. तर त्याला हे उन्मेष म्हणजे ही ब्रह्मविद्या, ब्रह्मज्ञान किंवा त्याच्या बुद्धीची शुद्धता, स्थिरता आणि त्या बुद्धीचं आवरण नावाचा दोष जाऊन त्याला ह्या सच्चिदानंद ब्रह्माची आत्मत्वाने अनुभूती येईल. तई एवढे भाग्य होय उन्मेषाशी असं सांगतात. आणि हे केल्यानंतर ज्ञानोबाराय सांगतात असे असणारे जे श्रीगुरू आहेत तर त्या श्रीगुरूंचे जे पदकमल आहेत तर ते पदकमल मी ते नमस्कारोनी आता त्या पदकमलाचा मी नमस्कार करतो, त्याला वंदना करतो. नाम श्रीगुरूंचं स्वरूप आणि माझं स्वरूप एक आहे अशा प्रकारचं. कारण काय खरी श्रीगुरूंची किंवा आपल्या इष्टदेवतेची शरणागती काय भगवान स्वतः मुखाने सांगतात. काय मज लागी शरण रिगिजे आणि जीवत्वेची अशी जे धिग यया बोली न लजिजे प्रज्ञा किवी. या ठिकाणी सांगतात अरे तुम्ही मला शरण आले, भगवान परमात्मा स्वतः सांगतो, आणि माझ्याहून वेगळे राहिले तर माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये ते भेद पाहतात तर त्यांची प्रज्ञा म्हणजे त्यांच्या बुद्धीला लाज कशी वाटत नाही. भगवंतानी अशा पुरुषाची लाज या ठिकाणी काढलेली आहे. याचाच अर्थ काय आहे की ज्या परमात्म्याला शरण गेलं त्या परमात्म्याहून भिन्न न राहणं. आपुलेनी भेदेविनं माझे जाणीजे जे एकपण तयाची नाव शरण मज येणे गा. या ठिकाणी भगवान हे सगळं माऊली सांगतात की हा जो ग्रंथ आहे जनाबाईंच्या दृष्टीनं हा ग्रंथ म्हणजे हा ब्रह्मज्ञानाची ऐश्वर्य किंवा शोभा असणारा ग्रंथ आहे की भाव अक्षराचे गाठी ब्रह्मज्ञानाने गोमठी ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी. बरोबर संत जना माहेश्वरी अशा प्रकारचं जनाबाई ह्या रीतीनं आपला सखा माझा ज्ञानेश्वर माझं सखा असणारे ज्ञानेश्वर महाराज म्हणजे त्यांचा हा ग्रंथ ब्रह्मज्ञानाने गोमटा झाला. याचा अर्थ हा ब्रह्म साम्राज्य दीपिका असं वर्णन केलं नाथ महाराजांनी. वर्णी येली गीतेची टीका आणि विठोबाचा प्राणसखा ज्ञानोबा माझा. आणि ते ज्ञानोबाराय या ठिकाणी सांगतात की ते नमस्कारोनी आता त्यांना मी वंदन करतो. आणि आता यापुढं हा जो काही 13वा अध्याय आहे त्या 13व्या अध्यायाला
प्रारंभ होत आहे। तेव्हा त्या 13व्या अध्यायामध्ये जो बोलणारा परमात्मा आहे, आता या ठिकाणी हा अध्यायाची सुरुवातच आहे श्री भगवानु वाच, श्री भगवान परमात्मा बोलतात। तर त्यावेळेला ज्ञानोबा सांगतात की ते नमस्कारोनी आता मी त्या चरणाचं वंदन करतो। आणि आता कोण बोलतं तर बोलणाऱ्याचं इथं सांगणारा जो वक्ता आहे आणि सांगितलेला जो विषय आहे ते दोन्ही अत्युच्च कोटीचे आहे। ब्रह्मविद्या हा या अध्यायाचा विषय आहे आणि सांगणारा संपूर्ण कृष्णम वंदे जगद्गुरुम, जगद्गुरु परमात्मा श्रीकृष्ण ही गोष्ट सांगत आहेत। आणि ते कोण आहेत तर लक्ष्मीपती आहेत, लक्ष्मी वल्लभा दीनानाथा नारायणा, अशा प्रकारचे अलौकिक असणारं जे परमात्म तत्व आहे, जे श्रीकृष्ण तत्व आहे, ते हा उपदेश ह्या अर्जुनाला निमित्त करून या ठिकाणी अर्जुनाचेनी निमित्ते अर्जुनाचेनी व्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे संसारा एवढे ओझे फिडिले जगाचे असं सांगितलेलं आहे। भगवान भाष्यकार सुद्धा म्हणतात अर्जुनम निमित्ती कृत्य आह श्री भगवान वासुदेवा, अर्जुनाला निमित्त करून परमात्मा बोलतात। पण तो परमात्मा आहे कोण? त्या परमात्म्याचं किती ऐश्वर्य आहे की रस्त्यावर असणारा येरा गबाळा हे बोलत नाही, तर ते नमस्कारोनी आता तो पितामहाचा पिता, पिता म्हणजे ब्रह्मदेव, पितामह ब्रह्मदेव, आणि त्या ब्रह्मदेवाचाही पिता असणारा हा परमात्मा आहे। ज्याची नाभी कबळी जन्म चतुरानना हा किंवा जेनेची पडवणी वेद केला शहाणा हो, असा ज्याच्या निश्वासातून हे वेद निर्माण झाले। ब्रह्मदेव सुद्धा ज्यांच्या नाभिकमलातून उत्पन्न झाला असा असणार हा परमात्मा। आणि तो कोणी संपूर्ण जगाची असणारी अधिष्ठात्री माता जी लक्ष्मी, त्या लक्ष्मीचा भर्ता, तिचाही नियंता असणारा, तिचा प्रिय वल्लभ असणारा असा प्रकारचा ते नमस्कारोनी आता जो पितामहाचा पिता आणि लक्ष्मीचा भर्ता आणि त्या लक्ष्मीचा असणारा प्रिय वल्लभ पती किंवा तिचा नियामक असणारा, तिचं हृदय असणारा असा हा देव म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा ऐसे म्हणे तो म्हणतो। आता म्हणजे याच्यापुढं ह्या ग्रंथातला जो विषय आहे तो सांगायला परमात्मा श्रीकृष्ण अर्जुनाला सुरुवात करतात। आत्तापर्यंत आपण ह्या 3 प्रवचनामध्ये साधारणपणे या ठिकाणी ही जी गुरु शिष्य परंपरा प्राप्त झालेली आहे त्या गुरु शिष्य परंपरेमध्ये शिष्याचा श्रीगुरूविषयी काय भाव असतो, शिष्याविषयी श्रीगुरूचं काय कर्तव्य आणि शिष्याने आपला अधिकार कसा संपन्न करावा, ह्या गोष्टींचा साधारण यथाशक्ती यथामती संक्षेपाने आपण उहापोह करण्याचा प्रयत्न केला। भगवान परमात्म्याने जशी बुद्धी दिली तसं आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केला। असो ही शब्दकुसुमांजली ज्ञानोबा चरणी आपण समर्पण करू आणि उद्यापासून आपल्या नियोजित 13व्या अध्यायाच्या विषयाला आरंभ करू। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय।